जय महाराष्ट्र मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची लाभार्थी यादी आलेली आहे आणि तुम्ही ते बघू शकताय। डिटेल मधून तुम्ही ते डाउनलोड करू शकताय। मग तुमचं नाव याच्यात आहे की नाही तुम्हाला दिसणार आहे आणि यादी पण अगदी सोपी आहे, ज्यामध्ये बघा जसं की ते बघा देवयानी प्रसाद नाशिककर हे यांचं नाव आहे, कुठे राहतात ते, मोबाईल नंबर काय आहे, जन्मतारीख काय, त्यानंतर विवाहित आहात अविवाहित आहात ते आलेले आहे, कुठल्या बँकेमध्ये त्यांचं अकाउंट आहे, बँकेचा आयएफसी कोड, बँकेचं खातं आणि किती जमा झाले पैसे, ही सगळी यादी आलेली आहे आणि तुम्ही चेक करू शकताय तुमचं नाव आहे की नाही। डिटेल मध्ये समजून सांगतो। इथे बघा एक नाही अशा भरपूर याद्या आहे, तुम्ही ते बघू शकता। वार्डनुसार सुद्धा तुम्हाला इथे याद्या बघायला मिळणार आहेत, तेच मी तुम्हाला डिटेल मध्ये समजून सांगतोय। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा, कारण की बघा तुम्हाला ग्राहक सेवा केंद्र घ्यायचं आहे, वर्क फ्रॉम होम जॉब पाहिजे आहे किंवा फ्री कोर्सेस पाहिजे, असे भरपूर सारे व्हिडिओ आणतोय, त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राइब करा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांसाठी अनेकांनी अप्लाय केलं आहे, अनेकांचे फॉर्म रिजेक्ट होत आहे। फॉर्म मध्ये काय काय भरायचं, कसं भरायचं, पेंडिंग आहे तो कशा प्रकारे अप्रूव्ह करायचा, ऑलरेडी व्हिडिओ टाकले आहे, हेल्पफुल माहिती आहे। तुम्ही जर तुमचा फॉर्म पेंडिंग दाखवत असेल तर तो कशा प्रकारे अप्रूव्ह होईल ते पण टाकलंय आणि मागे कशा प्रकारे सक्सेसफुल होतो ते पण मी दाखवलंय। इथे बघा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म मी सक्सेसफुली भरून दाखवला होता, अप्रूव्ह झाला होता। व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलवर या, आयकॉनिक मराठी चॅनलवर, आणि हे व्हिडिओ पाहून प्रॉपर फॉर्म भरा, त्यामुळे तुमचा जो फॉर्म आहे तो अप्रूव्ह होणार आहे। आता अनेक जणांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत, तर त्याची यादी सुद्धा आलेली आहे आणि प्रत्येक महानगरपालिका झालं, ग्रामपंचायत झालं, नगरपालिका झालं, त्यांच्या या लाभार्थी यादी लागणार आहे। ओके, आता ही जी यादी आहे तर सगळ्यात पहिले यादी धुळे महानगरपालिकेची आपल्याकडे आलेली आहे आणि त्याची माहिती सांगतोय। तुम्ही नाशिकमध्ये राहतायत, पुण्यामध्ये राहतायत किंवा कुठल्याही ठिकाणी राहतात, त्याची लाभार्थी यादी कशी बघायची ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघितला तरच तुम्हाला समजणार आहे। आता धुळे महानगरपालिका यांची ही यादी आहे, यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलोय, तुम्ही ते बघू शकताय, धुळे corporation.org। ओके, मिनिस्ट्री ऑफ माय, इथे बघा त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि ते खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला सगळे डिटेल्स दिसून जातील। आता सगळ्यात पहिले वार्ड 1 याची यादी डाउनलोड म्हणायची आहे। डाउनलोड केल्यानंतर बघा ही यादी आपल्या समोर आलेली आहे। मग इथे बघू शकता त्यांची जन्मतारीख, त्यानंतर आधार क्रमांक, त्याच्यानंतर पिन कोड, धुळे वगैरे, म्हणजे सगळी माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल, बँक अकाउंट वगैरे। ओके, मग या ज्या महिला आहेत त्यांची यादी इथे आलेली आहे आणि यांचा फॉर्म अप्रूव्ह झालाय। तर पहिल्या यादीमध्ये बघा 74 जणी आहे, त्यानंतर दुसरी यादी तुम्ही बघू शकताय, दुसरी यादीमध्ये बघू शकताय 83 इथे महिला आहेत, त्यांचे नाव आलेले आहे। त्यानंतर तिसरी यादी जर आपण बघतोय, इथे बघा डाउनलोड म्हणायचं आणि यावर क्लिक करायचंय, यावर क्लिक केल्यानंतर बघा पुन्हा आले, मग अर्चना अशोक कोतकर आहे, मग यांचं पण नाव इथे दिसून जाईल, धुळेमध्ये राहत आहे, स्त्री आहे, त्याच्यानंतर पिनकोड काय आहे, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अकाउंट आहे, त्याच्यानंतर सगळे डिटेल्स इथे दिसून जाईल। आता तुम्हाला पण बघायचं आहे तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे, धुळ्यामध्ये राहताय, मग तुमचं नाव आलंय की नाही, तर जस्ट तुम्हाला हे फॉर्म डाउनलोड करून घ्यायचे आहे। वार्डनुसार तुम्ही ते बघू शकता। तर बघा या वार्डमध्ये 115 जणांची नावं इथे आलेली आहे। मग तुम्ही कुठल्या वार्डमधून आहात किंवा तुम्हाला माहित नसेल कुठल्या वार्डमधून आहात तर सगळे इथून डाउनलोड करून घ्या आणि सगळे बघा। काय काय ठिकाणी इथे बघा अशा प्रॉब्लेम येतो, तर डाउनलोड म्हटलं तर काय काय ठिकाणी इथे नावं दिसत नाहीये, मग जस्ट तुम्हाला इथे मोबाईल नंबरवरून सुद्धा तुम्ही बघू शकता, अच्छा हा माझा मोबाईल नंबर आहे, माझा फॉर्म इथे अप्रूव्ह झालाय, किंवा बँक अकाउंटवरून सुद्धा तुम्ही बघू शकताय। आता हे गव्हर्नमेंटचं काम आहे, त्यामुळे थोडंफार तुम्हाला अडचण येऊ शकते फॉर्म बघायला। इथे बघा प्रॉपरली ही PDF बनलेली नाही, पण काय काय PDF मध्ये प्रॉपरली नावं दिसताय ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे। ओके, आता समजा तुम्ही वार्ड नंबर 19 मधून असाल तर जस्ट तुम्हाला डाउनलोड म्हणायचं आहे आणि डाउनलोड केल्यानंतर इथे बघा पुन्हा यादी आलेली आहे। तर अशा प्रकारे वार्डनुसार प्रत्येक महानगरपालिका झालं, नगरपालिका झालं, ग्रामपंचायत झालं, यांच्या ह्या याद्या लागणार आहे, ज्या पण महिलांचं इथे अप्रूव्ह झालं। आता अप्रूव्ह झालेल्यांचं बघा तुम्ही जास्तीत जास्त कोण आहे तर इथे तुम्ही बघू शकताय। सगळ्यात पहिले इथे बघा त्यांचा पत्ता दिसतो, मोबाईल नंबर दिसतो, जन्मतारीख दिसतं, आधार क्रमांक दिसतो, पिनकोड दिसतो, जिल्हा दिसतो, तालुका दिसतो, पण इथे बघा महिलेचे लग्नापूर्वीचे नाव जर असेल तर ते दिसतं। नारी शक्तीचा प्रकारमध्ये तुम्ही बघा ज्या महिलांनी सर्वसामान्य महिला लिहिलेला आहे त्या सगळ्यात जास्त महिला इथे बघा, सर्वसामान्य म्हणजे ज्यांनी सर्वसामान्य म्हटलंय त्या प्रत्येकाच्या इथे नावं आलेलेच आहे। त्यामुळे जर तुम्ही अजूनपर्यंत फॉर्म भरा नसेल आणि नारी शक्तीचा तुम्हाला प्रकार माहीत नसेल तर सर्वसामान्य हा प्रकार तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर विवाहित आहात अविवाहित आहात या दोन्ही महिलांचे लागताय, तुम्ही विधवा जरी असाल तरी तुमचे फॉर्म इथे अप्रूव्ह होत आहे, त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही, फक्त डॉक्युमेंट प्रॉपरली अपलोड करायचे आहे। नारी शक्ती प्रकारमध्ये तुम्हाला सर्वसामान्य महिलाच टाकायचं आहे।
त्यानंतर इथे बँके, इथे बघा अनेक जण म्हणतात हेच बँक पाहिजे तीच बँक पाहिजे, तर असं काही नाही. इथे बघा तुम्ही बँकेचे नावं चेक करू शकताय. स्टेट बँक चालती आहे, बँक ऑफ इंडिया चालती आहे, बँक ऑफ महाराष्ट्र चालती आहे, इंडियन पोस्ट पेमेंट बँक म्हणजे पोस्टमध्ये तुमचं अकाउंट आहे तरी चालतंय, सेंट्रल बँक ऑफ इंडिया चालतं आहे, महाराष्ट्र बँक चालतं आहे. इथे जस्ट तुम्ही खाली स्क्रोल करा, इथे बघा सेव्हिंग अकाउंट पासबुक आहे ते यांनी दिलेलं डॉक्युमेंट, सेंट्रल बँकेचं दिलेलं आहे. म्हणजे अनेक सारे बँक आहे बघा, कॅनरा बँक आहे, बडोदा बँक आहे, तरी यांचं अप्रूव्ह झालेलं आहे. फक्त एवढंच आहे की ज्या पण बँकेचा तुम्ही अकाउंट देताय ना तिथे तुमचा आधार नंबर लिंक पाहिजे. मी एक नाही दोन नाही सगळे इथे बघितलेलं आहे. इथे बघा सगळं माझं बघून झालेलं आहे आणि त्यावरच मी तुम्हाला माझ्या अनुभवानुसार सांगतोय की इथे बघा युनियन बँक झालं किंवा इथे बघा इथे पण तुम्हाला बँकेचे नाव दिसून जातील. मग कुठल्याही बँकेमध्ये तुमचं अकाउंट आहे, इथे बघा युनियन बँक आहे, स्टेट बँक आहे, सेंट्रल बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, या सगळ्यांचे फॉर्म अप्रूव्ह होत आहे. इथे बघा प्रायव्हेट बँक आहे HDFC तरी अप्रूव्ह झालेला आहे. असं नाही की फक्त अमुकच बँकेत अकाउंट पाहिजे आणि तमुकच बँकेत अकाउंट पाहिजे, कुठलीही बँक चालेल, नॅशनलाइज झाली, गव्हर्नमेंट झाली, फक्त एवढंच आहे. इथे बघा आता ही सहकारी बँक आहे, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक धुळे, तरी यांचा फॉर्म इथे अप्रूव्ह झालेला आहे. फक्त फॉर्म भरताना तुम्हाला काही काळजी घ्यायची आहे, ते मी तुम्हाला सांगितलं की गुड न्यूज GR आलेला आहे आणि कशा प्रकारे तुम्ही सक्सेसफुली अप्रूव्ह करू शकताय. मग त्यासाठी तुम्हाला हा एक व्हिडिओ बघून घ्यायचा आहे, जेणेकरून तुमचा फॉर्म जर पेंडिंगमध्ये असेल तर तो कशा प्रकारे अप्रूव्ह करायचा हे तुम्हाला समजणार आहे. आणि ते समजल्यानंतर तरी तुम्हाला फॉर्म भरता येत नसेल, काही डॉक्युमेंट नसेल, तर कमीत कमी डॉक्युमेंटमध्ये कशा प्रकारे फॉर्म अप्रूव्ह करायचा, सक्सेसफुल करायचा, हा पण व्हिडिओ आहे, हा पण बघून घ्या. दोन्ही व्हिडिओ बघून तुमचा फॉर्म इझिली अप्रूव्ह होऊन जाईल आणि तुमची पण अशी लिस्ट लागेल. आता ही जी लिस्ट लागली आहे ती धुळेसाठी लागलेली आहे. लवकरच बाकीचे पण महानगरपालिका आहे त्याच्या पण लिस्ट आपल्याजवळ येतील आणि त्या पण मी तुम्हाला सांगेल. तुम्ही कुठल्या शहरात न राहतात फक्त त्या शहराचं नाव कमेंटमध्ये सांगा, मी तुमच्या शहरासाठी ती लिस्ट आली की नाही पर्सनली तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल किंवा त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आता सध्या धुळे महानगरपालिकेची टाकतोय, लवकरच नाशिक महानगरपालिका झालं, पुणे झालं, अमरावती झालं, यांच्या पण लिस्ट येणार आहेत, त्या पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, लवकरात लवकर तुम्हाला लिस्ट पण समजून जाईल आणि सगळी माहिती पण समजून जाणार आहे. अशाच माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा आणि जे पण धुळ्यामध्ये राहतात, नंदुरबारमध्ये राहतात त्यांच्यासोबत शेअर करा, कारण की त्यांच्या तर लिस्ट लागलेल्या आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.